हा नमस्कार बोला. शुभप्रभात माऊली. हा नमस्कार बोला बोला शुभ सकाळ. सकाळी सकाळी मला क्षमा असावी की आपल्याला इतक्या सकाळी मी हे केलं. झोपायला 3ला झोपलो मी बोला. काही हरकत नाही माऊली. बस काही नाही, वेगवेगळ्या ग्रुपवरती चर्चा ऐकल्या की महाराजांचा पाठिंबा हवा, पाठिंबा हवा, महाराजांनी असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. नेमकं आपलं मत काय आहे याबद्दल, मला मुंबई मोर्चात सहभागी व्हायचे की नाही व्हायचे याबद्दल थोडीफार. नाही मी पाठिंबा दिला आणि माझा 16 तारखेला कार्यक्रम होता भुयारला. हं, हं. तपोवन रेवणची चिखली भुयार मठावरती आपण मेळावा घेतला होता की विचारविनिमय मेळावा हा हा की पुढली दिशा कशी असेल. हा हा कारण आपण फक्त 5 महिन्याची मुदत मिळाली आपल्याला, नक्कीच. पण त्या पुढे काय. आणि हा 16 तारखेला जो आपण विचार विनिमय सोहळा होता तो सध्या पोस्टपोन केलाय का, म्हणजे काय सर. पुढे ढकलला का? नाही कॅन्सलच केला आपण, पुढे काय संबंध. कॅन्सलच केला. आणि जे संभ्रमात विद्यार्थी आहेत की मुंबईला जायचे की नाही जायचे यासाठी काही संदेश. महाराज तो आपण 16 तारखेचा कार्यक्रमच कॅन्सल केला. का कॅन्सल केला तर आपल्याला सरकारला 2 गट दाखवायचे नाहीत. नक्कीच नक्कीच माऊली. हेच वाक्य सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ऐकायचे होते. म्हणजे मुंबईसाठी विद्यार्थ्यांनी म्हणजे याच्यासाठी एक आपल्या तोंडून एक मेसेज मला तुम्ही हे कळवा. नाही माझ्या तोंडून नाही. 16 तारखेचा कार्यक्रम का कॅन्सल केला. आता पहिला इथला आपण घेतला होता 16 तारखेला बरोबर. तर लगेच 16 तारखेला मुंबईत घेतला गेला. आता मग दोघातलं त्यांना तर आपण थांबवू शकत नाही. आता इथला कार्यक्रम का घेतला होता की 16 तारखेचा कार्यक्रम आपण घेऊन आपण मुंबईला पाठिंबा द्यायचा की पुढे म्हणजे काय करायचं या विषयाच्या अनुषंगाने तो विषय होता. मग मी आल्यानंतर तिथून मुंबईत आल्यानंतर बाबा आता मी 6 महिन्याची मुदत वाढल्यानंतर बाबाने परत मान्य केलं. पण बाबा पुढे काय करणार आहे. 5 महिन्यानंतर मुलं घरात बसणार आहेत ना. त्यासाठी काय करायचं ते विचारविनिमय मेळावा होता. तर त्या अनुषंगाने ते घेतलं होतं. पण मुंबईमध्ये आझाद मैदानावरती तिथं मेळावा घेतल्यामुळं आणि तिथं नियोजन झाल्यामुळं मी पण तेच होतं माझं. आता मी पण पायदिंडी होती ती पण कॅन्सल केली असती मी. पण त्यांनी सांगितलं होतं की पायदिंडी किंवा बाकी वेगळे आंदोलन करा म्हणून. आता हे काही आंदोलन करा वगैरे असं काहीतरी सांगितलेलं नाही की मेळावा घ्या सांगितलं नाही. तर हे माघार घेऊ शकतो मी, काय अडचण नाही मला. तर मी तो कॅन्सलच करून टाकला डायरेक्ट. नक्कीच नक्कीच माऊली. जो म्हणजे नसलेली फूट विनाकारण दिसायला नको म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल तुमचं विद्यार्थ्यांतर्फे प्रशिक्षणातर्फे सगळ्यांनी म्हणून मुंबईला जावं त्यांनी तिथं आणि त्या ठिकाणचा तो आनंदमय सोहळा त्या ठिकाणचा करावा आणि पुढल्या 11 महिन्यासाठी तिथं सगळ्यांनी प्रयत्न करावे. त्यांना माझ्या शुभेच्छा. नक्कीच नक्कीच माऊली. आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी असालच. नाही शक्य नाही कारण माझा कार्यक्रम चालू आहे ना मोठावरती. नाही याच्यानंतर ह्याच्यानंतर नाही. आता जे एकच नेतृत्व असेल त्यामध्ये दुसरं नेतृत्व त्यामध्ये शिरवायचं नाही. एकच नेतृत्व शेवटपर्यंत काम करायला जातं ते. म्हणजे यामुळे यानंतर प्रशिक्षणार्थी आपण जी लढाई आहे त्यामध्ये लढाईमध्ये सहभागी होणार नाही. फक्त हे असतील प्रशिक्षणार्थी असतील. आता तुम्ही मला विचारलं तर तुम्हाला मी सल्ला देईन. मुलांना सल्ला देईन की बाबा जावा तुम्ही, काय अडचण नाही. पण त्यामध्ये आपण थोडं शानपण सांगून पुढं काही करणे भानगड नाही. फक्त पाठीमागे ठीक आहे म्हणून चला काय अडचण नाही असं. कारण डबल नेतृत्व एकाच करून चालत नाही. एकच नेतृत्व करावं लागतं. एका महिन्याच्या तलामध्ये 2 तलाव राहू शकत नाही. त्यामुळं माझ्या मुलांच्या हितासाठी मी पूर्ण 100% पाऊल मागे घेतले. नक्कीच माऊली. त्यामुळे एक नेतृत्व आहे ते खूप सुंदर आहे. त्यामुळे त्या एकाच नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी वाटचाल करावी एकाच बॅनरमधून. ठीक आहे माऊली. महाराष्ट्रामध्ये 2 नेतृत्व नाही तयार करायचे. ठीक आहे. त्यामुळे आपला विषय इथे संपलेला आहे. आपली गाडी पाठिंबा आहे. जेव्हा कधी वेळ असला तर त्याचं एखाद्या वेळेस भाषण म्हणून उपस्थिती म्हणून कुठं कार्यक्रम असेल जर वेळ मला उपलब्ध झाला कधी भविष्यात कुठं अडचण वाटत तर तिथं जाऊन 2 मिनिट भाषण ठोकून आपण बोलायला किंवा ह्या गोष्टीला जाऊ शकतो महाराज म्हणून. पण नेतृत्व म्हणून तिथं मुळीच जाणार नाही. आता एकच नेतृत्व तयार करायला लागेल आणि ते आपल्याला सवय लावून घ्यायला लागेल. ठीक आहे माऊली. त्यामुळे आता तो विषय तिथं कुठे येत नाही. कारण विषय कसा आहे की ते स्वतः पुढे गावावर बसायचं अशी परिस्थिती निर्माण होती. त्यामुळं आता सगळंच एका शतकाला झालं तर काही अडचण येत नाही. ठीक आहे माऊली.
आणि जाहीर पाठिंबा माझा, म्हणजे विशेष नाही काय त्याचं. म्हणजे आता जो कार्यक्रम आहे तिथून पुढचा तो एक मोठी एकली परफेक्टली होऊन जाईल, की त्यामुळे जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद लावून 11 महिन्याचा जी आर त्या ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न करावा. 5 महिन्यात जी आर तुम्ही स्वागत करून एंड करणार होतो मी, त्याचं एंड केलं होतं मी, स्वागत एंड करणार होतो त्याचा, की आपल्याला तिरस्कार कसा करावा